हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. मी खूप दिवसापासून विचार करत होती की कुठेतरी आउटिंगसाठी बाहेर जायचं आहे. लकीली माय फ्रेंड कॉल मी, ज्याच्यासोबत मी आधी कोलॅबरेशन वगैरे करायची. आम्ही सोबत जायचो रिसॉर्ट्स वगैरेला शूट करायला. अँड ही कॉल्ड मी अँड तो बोलला की चला आपण लेट्स एक्सप्लोर दिस रिसॉर्ट. आणि मला असं वाटलं चला मी माझ्या बहिणींना पण सोबत घेते. सो इट विल बी लाईक काइंड फॅमिली टाइम अँड शुभम विल ऑल्सो कम. सो लेट्स गो. I can't think. गाईस, ह्या दोघांची झोप झाली आहे. आपल्या दोघांची पीपल अशी दिसत आहेत ना. शुभू समू. अब नहीं आऊंगी तेरे तेरे गाईस, मी तुम्हाला काय सांगू यार, स्टे आणि इथे एवढी जास्त हवा आहे. तुम्हाला माझे केस ओढताना समजत असेल की मी म्हणजे एकदम नॅचरल हवा आहे इथे. आणि हा आमचा स्टे आहे. आता मी आतमध्ये जाते. आता बघते स्नेहा आणि समू काय करत आहे. स्नेहा क्या कर रही है? मॅडमचा फोटोशूट सुरू आहे मस्त पैकी. ओनली रील या चालू आहे सध्या, कारण की हिला पण वेगळं शूट करायचं आहे आणि मला पण. सो कारण की डे मध्ये खूप छान छान येतं ना, म्हणून. या समू कुठे गेली? ओके, किती क्यूट. बॅक कॅमेराने दाखवते. वेट. एवढ्या उन्हात तिला इथे खाली बसायचं गरम. ओके, मी तुम्हाला आता आतमधला स्टे दाखवते. ओके, सो दिस इज अवर स्टे. इथे आमचे बॅग्स वगैरे ठेवले आहेत. सो आणि ह्या साईडला वॉशरूम आहे. आणि हिअर आमचे मट्ट बाई. सो किती प्रिटी आहे ना, एकदम ॲस्थेटिक रूम आहे. आणि इथून छान व्यू पण दिसतो, जो बाहेरून दिसतो. सनसेटच्या वेळेवर तर खूपच बढिया दिसणार आहे. अँड आपण वॉशरूम बघूया. किती प्रिटी आणि एस्थेटिक आहे मॅन. आणि हो, सायंकाळी आम्ही छान फोटोशूट वगैरे करणार आहोत. आणि कारण सनसेटमध्ये ना खूप छान फोटोज आणि व्हिडिओज येतात. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि सायंकाळचा जो मौसम असतो, जो ॲटमॉस्फिअर असतो, ते पण मी कॅप्चर करायचा तर नक्की प्रयत्न करणार आहे. अँड मस्त वाटतं यार. म्हणजे मला असं वाटतं की अशा स्टेजची कपल्स लोकांना किंवा फॅमिलीजला, फ्रेंड्स लोकांना खूप गरज असते. आणि ॲटलिस्ट वन्स इन अ मंथ तरी करायला पाहिजे. आय नो लोकांना वेळ नसतो, बट असेही लोक आहेत जे विकेंड्सला सुद्धा दिस काइंड ऑफ कोझी छान स्टेजमध्ये थांबतात आणि दे स्पेंड टाईम. अँड कारण एकदा जर आपली वय निघून गेली ना, तर हे दिवस परत येणार नाही आहेत. सो आय थिंक वी शुड ऑलवेज अँड ऑलवेज लिव्ह इन द मोमेंट. आणि मी पण एवढी खुश ह्यासाठीच आहे की यार मला असं आज यायला मिळालं, ते पण देवामुळे. देवाची भेट मी नक्कीच करून देणार आहे. आता तो आराम करत असेल. सो इव्हनिंगला आय विल इंट्रोड्यूस हिम. कुछ नहीं तो मैं इस साइड पकड़ के राइट साइड में सरक थोड़ी सी, लेफ्ट में सरक थोड़ी सी. हाँ सो जा अभी. बस क्यों नहीं किया? अरे रुकना, मैं हिला रही हूँ ना. अरे
सो जा दीदी. Just chill, chill, just chill. क्या कर रही हो मेरी बहन? है? बहन की ट्रिप वसूल कर कैसे करें? दीदी तो कर नहीं रही है और मेरी कंघी तूने नीचे फेंक दी. वाह नीचे है. तो मैं तेरे फोन में मेरा वीडियो ले लेती हूँ. दीदी मत निकालना ऐसे छोड़. ओके गाईज, आता आम्ही रेडी होत आहोत. आय बोल दिस मॅक्सी दिसत आहे का? येस. हां हां. मी हे कानातले घातलेत. खूप दिवसापासून पडले ते माझ्याकडे, पण म्हटलं आज घालूया. तुम्ही सिक्वेन्सवर लक्ष नका देऊ, ठीक आहे? नाहीतर तुम्ही म्हणाल की अरे पहिले मेकअप करायचं असतं, मग कानात घालायचं असतं वगैरे वगैरे. कोणी विचार नाही करत आहे, तूच विचार करत. ओके. कॅमेरामध्ये नाही तू नाही. ओके. लाईट गेली. मी येते का? आय एम युझिंग दिस हायड्रोलॉनिक नाही. ॲसिड अँड आय एम युझिंग दिस प्रायमर मार्सचा. क्यों स्पॉन्सर कर रहे हो तुम लोग? तुमको नाही म्हणजे भाई हम अपना आम्ही जे पण प्रोडक्ट यूज करतोय ते आमचे स्वतःच्या स्वतःचे स्किनवर जे म्हणजे आम्ही स्वतः फाइंड आउट केले की हा हे बेस्ट आहे अँड आम्हाला सूट होतोय. तर कारण सगळ्यांची स्किन सेम नसते. एक्झॅक्टली. आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी माझ्या चेहऱ्यांवर खूप जास्त रिॲक्शन झालेलं आहे. सो आय विल यूज मिनिमल, एकदम मिनिमल मेकअप करणार आहे मी. दीदी मुझे आईना दे देना छोटासा. त्याच्यात आहे बघ, होपफुली असेल. हे मला डॉक्टरने दिलं आहे. सो वॉट एव्हर आय एम युझिंग इट इज ऑल डॉक्टर रिकमेंडेड. ओके. एकदम लेस अमाऊंट ऑफ एवढंच घेतलं तरी इनफ आहे. आणि हे खूप महाग आहे गाईज, म्हणजे 1400चा एक आहे, 1400चा एक. सो माझ्या दोघ्या बहिणी मेकअप करण्यात जरा जास्त चांगले आहेत असं कम्पेअर करायला गेलं तर. अँड चला आता मॉइश्चरायझर झालं. आता तर सनस्क्रीन. अच्छा, सनस्क्रीनवर मग सगळं लावायचं का? कारण की ते प्रोटेक्ट दीदी करते. तुझे सब पता है, तू फालतू में वो कर रही है अभी. नहीं, अभी मुझे तुम लोगों से ही पूछना है. नो. तुम्ही बघितलं का एक गोष्ट, माझ्या बहिणीने अशा मराठी बोलत बोलत अगदी एकदम काय म्हणतात, हिंदी बोलायला लागतात मध्येच. मी नाही, ती लहान मुलं. तिला तर सवय लागली आहे. ठीक आहे, बोलायला पाहिजे, पण माझा ब्लॉग असतो मराठीमध्ये, चलता है ऐसे. ठीक है, अभी सनस्क्रीन लगाना है. सनस्क्रीन कुठे गेली? मी आता कन्सिलर लावलेला आहे. कसं बनवतात बाबा लोक ब्लॉग बिग, काहीच कडे ना. अँड आय एम युझिंग नाव दिस सनस्क्रीन. ही पण डॉक्टरनेच दिलेली आहे. सो यूज करणार. सनस्क्रीन नेकला पण लावायची खूप गरज आहे गाईज, कारण आता एवढा पार्ट असा ओपन राहणार आहे. ओके. सनस्क्रीन ना मैं ना शिवांजी का पूरा ये कलर करेक्टर पूरा इस्तेमाल करके देख रही हूँ. मतलब पहली वाह, टाइम थोड़ी है अभी, झालं ना. स्नेहा आता हां प्रायमर दे मुझे प्रायमर. सनस्क्रीन लावली ना, प्रायमर आणि मग कन्सिलर. इफ यू किती घेऊ बघ? घे, होतं तेवढे घे. पचपच ना. 55. आमची मराठी. लैंग्वेज नहीं आ रही थी. पच यूज करत होते ना. हां, मी ते ऑरेंजवालं माझ्याकडे ते यूज करते. मी हे ऑरेंज यूज करते नेहमी. मिक्स हा यूज करते मी पण छोटू. अरे समूला गरज पण नाही, ती ऑलरेडी खूप छान दिसते. बच गई बेटा, तू बच गई. मी लाईट आण. राहू दे ना, मग आपल्याला नंतर लागेल तर. सो मी हा ब्लश यूज करत आहे. हा मला बार्टरमध्ये मिळाला होता स्विस ब्युटीकडून. येस. व्हॉट अबाउट दिस? आता समजलं.
लोक असे कष्ट करून मेकअप करतात. ओके ठीक आहे मला माहिती नव्हतं ना. वी आर न्यू टू कॉन्टेंट क्रिएशन वर्ल्ड. येस ओके आता मी फाउंडेशन लावते. हो तुला कुठे दिसलं डॉग? बाहेर आहेत का? आणि गाईस इथे हस्की पण दिसला आम्हाला. मगाशी माहिती काय झालं, आम्ही येत होतो परत आणि ते हस्की होते 2 आणि आम्ही ते झोपले होते. 2 हस्की आहेत? 2च आहेत ना तुम्ही? तर एक छोटा आणि एक थोडा मोठा असं काहीतरी. आम्ही त्यांच्या जवळ गेलो, असंच फक्त शूट करत होते मी आणि असंच म्हणजे ब्लॉग घेत होते आणि थोडी जवळ गेली मी, म्हणजे आम्ही दोघे. आणि एवढ्या जोरात जोरात आवाज केला त्यांनी की आम्ही इतक्या जोरात पळालो, खूप घाबरलो. जेव्हा की ते बांधून होते तरी सुद्धा. शट अप. असं होश नाही करत. समोर नसेल घाबरली म्हणून. नहीं मैं को कूल चल रही थी, तुमको देख के भागना नहीं पड़ता. बरोबर लावलं. दिसत नाही का? अरे तू कॅमेरामध्ये नको पाहू ना. इथं पाहून काय ना. वो कैमरा में तुझे और अच्छा ही दिखेगा भाई, है ना स्नेहा दीदी? स्नेहा दी तू ही कर दे अब उसको मेकअप. ये पता खुद ही नहीं. अच्छे से करती है ना, मुझे अरे लेकिन इसको नहीं हो रहा है ना अभी, तो करके देना तू. इधर इसको दिख नहीं. बीइंग ऑनेस्ट. गाईज मेकअप केला आहे आम्ही आता. फोटोशूट कर ले. यहाँ आ जाओ सोनू आ जाओ यहाँ पे. यार वाव. इथे छान येतं व्हिडिओ. गाईज माझा मेकअप इग्नोर करा प्लीज. आणि ह्या दोघांचा मेकअप कडे बघा जरा. असं काही किती नाही. छान केलंय मेकअप है ना. छानच झाला हिचा मेकअप. तिच्या फेस कट बघा. हे एवढे तिची खोल आहेत personality की बघा. ह्यामध्ये नाही का असं यांना कोणाला दिसत नाही. तू सांगत आहे फालतू मला. ओके ठीक आहे. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. सो हा ड्रेस ना मी एकदा गोवा गेली होती तेव्हा मी हा ड्रेस वेअर केला होता. इट्स ओके. ठीक आहे ना. मी पण गोवामध्ये मी रिपीट करते या ड्रेसेस ऑफकोर्स. जे रिपीट नाही करत ते म्हणजे कोणीच नाही. काय म्हणतात त्याला? अरे नाही ना, अंबानी लोक नसतील करत. नाही ते करतात, मी ऐकलं होते का व्हिडिओ. ते करत असतील तरी आपल्यासारखे ऑनेस्टली सांगणार तर नाही आहेत की हा आम्ही केलं आहे आणि त्यांच्याकडे खूप पैसा आहे. आमची मॅडमच जर म्हणत होती आज ड्रेसेस घेताना, अरे यार हा तुम्ही तिथे घातला होता, अरे यार हा तुम्ही इथे घातला होता. सो अंबानी लोकच असं करत नाही गाईस. पण आता येणारे फ्युचर जेनझी नाही आती है तू. नो अरे भाई तू 2000 में ना 2000 तर रिबल असतात. बघितलं नो कॉन्फिडन्स टू तेरी नोटी नोटी सैया ना 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 टू. तुम्ही पण मला छान नाही वाटत ना. का छान नाही वाटत ही डॉल? पंजाबी याद टू. गाईज हा माझा फ्रेंड आहे जो खूप लाजरे आहे. माहित नाही मला असे लाजरे मित्र का भेटतात. आणि आम्ही 4 वर्षानंतर भेटलोय. हॅलो बोल. आणि मी यांच्यासोबतच नेहमी बाहेर जायची कोलॅबरेशन वगैरे करायला. आणि 4 वर्षानंतर कुठेतरी योग आला आता महान अस्तींसोबत भेटायचा. आणि मला बोलतो नको घेऊ म्हणून. अँड वी स्टार्टेड विथ आवर शूट. आणि देवा खरंच खूप छान शूट करतो. आणि इथे हस्की होता जो खरंच खूप प्रिटी होता यार. शूट करता करता आम्ही खूप एन्जॉय केला. मी ह्या प्रॉपर्टीबद्दल कितीही सांगेल तरी हे कमीच आहे. जर तुम्ही व्हिजिट कराल तरच तुम्हाला कळेल. आणि इथे आमचं हिरोचं आगमन झालेलं आहे. येता बरोबर शुभमची मस्ती सुरू झाली. आता हा ऑफिसमधून फ्री झाला आहे. सो नाव आय कॅन कॅप्चर हिम. अक्षय कुमार बनायचा प्रयत्न करतोय हा. समजणे असल्यावर याला एकदम बेस्ट कंपनी भेटून जाते. सो ही एन्जॉय अ लॉट. व्लॉग आहे व्लॉग. Hello guys, welcome to Stay On .in Villa. तर मी या तिघांना 3 छोटे इन्फ्लुएन्सर, वेर इज वन,
यांना मी एक मोठा इन्फ्लुएन्सर इकडे घेऊन आलो ह्या विलामध्ये. तुम्ही आता बघितलंच असेल किती मस्त, सॉरी रिसॉर्टमध्ये. तर खूप चांगला रिसॉर्ट आहे हा. गाईज आता आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही फायनली रूममध्ये आलो आहे. प्लस माझा नवरा पण आलेला आहे, आमच्या स्नेहा मॅडम अँड माय क्यूट पांडा. इन दोनों का फेस पूरा सेम है ना, ये दीदी और सो आता आम्ही स्टार्टर्स खाणार, बट ही स्टार्टर्सची वेळ नाही आहे. बट नाही, स्टार्टर्स अँड देन आम्ही जेवण वगैरे करूया. सुबह लंच के लिए पंजा चल रहा है, पंजा लगाना. एक नंबर म्हणजे सुरू आहे तिकडे. Oh my God. समू, येस येस. आणि समू जिंकणार आहे आय गेस. ये मेरे को इसमें सेम याद है. वो जीजू हल्का होगा. जीजू की याद है. हा शुअर. हा वो मेरे को ऋतिक रोशन पूछ जाता है मेरे अंदर. करण तो मुझे नहीं आती बट वो करते हैं. नहीं आता ऐसे. एक बार चला आता मी जेवण करायला चाललो आहे आणि एकदम शांत वाटते इथे. काही कपल्स इथे बसलेले होते, त्यांच्यासाठी मूवी वगैरे लावली होती इथे. अँड इथलं जेवण पण खूप छान आहे. खूप जास्त थकलो आहे गाईज आज आम्ही. आता आमचं झालं आहे जेवण. हां, गुड नाईट. तर आता खूप जाम झोप येत आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर, गुड बाय, सलाम वालेकुम. टेक केअर गाईज.